का झोप येत नाही? आधी येऊन गेला आणि त्यांनी वाड्यावरती काय घडलंय सगळं सांगितलं. सगळं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहिलं. ते सगळं इतकं भयानक आहे ना, नुसता विचार केला तरी अंगावरती शहार येतो. आपल्या वाड्याला खूप वर्षांचा इतिहास आहे हे मलाही माहित होतं, पण तो अशा घटनांनी भरलेला असेल असं कधी वाटलंच नाही हो. तुम्हाला बाबांनी कधी काही सांगितलं नाही? कधीच नाही. उलट या विषयावरचे माझे सगळे प्रश्न तरी टाळलेच. बरोबरच आहे म्हणा. सगळ्याच आठवणी काही सांगण्यासारख्या रम्य नसतात किंवा मनात साठवून ठेवाव्यात अशा गोडही नसतात. खरंय तुझं. बसू ना. आपल्याशी जर कोणी वाईट वागलं तर आपण ते इतकं मनाला लावून घेतो किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती गेली तर आजूबाजूला इतर माणसं असून सुद्धा आपल्याला सारखं एकटं एकटं वाटत राहतं. विचार कर वासुदा, बाबांची काय अवस्था झाली असेल. त्यांच्या बरोबर असणारी सगळी माणसं एक एक करून त्यांना सोडून गेली. कसं सावरलं असेल त्यांनी स्वतःला, कसं सांभाळलं असेल त्यांनी आबाला. आमचे अण्णा अशा माणसांना आधारवड म्हणायचे. आधारवड. ऊन पाऊस वारा सगळं स्वतः सोसतात अशी माणसं, पण आपल्या सावलीतल्या छोट्या रोपांना त्याची जाणीवही होऊ देत नाही. मोठे डायरी आपल्या घराण्याचा इतिहास, पूर्वजांसंबंधीची माहिती मोठ्या माणसांकडून लहान मुलांना कळते, पण आपल्याकडे आपल्या मुलांकडून हे सगळं आपल्याला समजते. काय झालं? हो, मला एका गोष्टीची भीती वाटायला लागली. कसली भीती वाटते? आपण जर कोणाचं काही वाईट केलं ना तर कधी ना कधी ते आपल्यावर उलटतच. काळाचा नियमच आहे तसा. काय म्हणायचंय तुला? त्या इंदुमतीची धिंड निघाली होती ना वाड्यावरच्या शास्त्र्यांमुळे. आता आपल्यावरही जी एका पाठोपाठ एक संकट येत आहेत ती. तुला असं वाटतं की ती इंदुमतीमुळे येतात? नाही नाही, इंदुमती नाही हो. ती तर काय गेली संपली. म्हणजे ती कुठे गेली, तिचं काय झालं काहीच कोणाला माहिती नाही. मी आता विचार करते तो त्या कुबड्या बाईचा, जिने पार्वती काकूंना शाप दिला होता. आणि कदाचित त्यामुळेच आपल्या कुटुंबाची वाताहत झाली. हो, पण त्याचं आत्ता काय? अहो, जर
पार्वती काकू, महादेव काका यांचा पुनर्जन्म झाला असेल तर मग त्या कुबड्या बाईचाही पुनर्जन्म झाला असेल. पण असं का वाटतंय तुला? हो, कारण मागे जसं घडलं तसंच घडतंय ना आपल्या आयुष्यात. म्हणजे आधी निखिल, भाऊजी, आता मामा. काय झालं? 369. काय? आदिनाथ, मला पुन्हा ते अंक दिसले आणि कॅलेंडर. पुन्हा त्या गोष्टी दिसायला लागल्यात. काय असेल या गोष्टींचा अर्थ? शांत हो शुभ्रा. 369 कॅलेंडर. 369 कॅलेंडर. तारीख 3 जून. शुभ्रा, हे वर्ष 2009 आहे. 369 3 जून. काय संबंध आहे तारखेशी? मला वाटतं याचा संबंध वाड्याशी असणार आहे. हो शुभ्रा, कारण पार्वती आजीची पत्रिका सुद्धा मला वाड्यातच मिळाली आणि त्यावरच 369 हे आकडे होते. आदिनाथ, आपण वाड्यावर जाऊया. हो शुभ्रा, आपण उद्याच जाऊया. पण तू आता शांतपणे झोप. नको काळजी करू. सर, सर त्या बाईचं काय करायचं? काही करण्यासाठी सापडली तर पाहिजे ना. सर, मी सुलेखाबद्दल नाही, पाकिटमार बाईबद्दल बोलत होतो.
माझं लक्ष नव्हतं. सर तुम्ही दिवस रात्र एकाच केसचा विचार करताय सर. आजवर कुठल्याच केसनं माझ्या डोक्याचं एवढं भुसकाट केलं नव्हतं. ती सुलेखा सापडली पाहिजे. अरे पण सर मला अजूनही असं वाटतं की तिच्या बहिणीकडून काही माहिती मिळू शकेल आपल्याला. सर तिला ताब्यात घ्यायला हवं. ताब्यात नाही, विश्वासात घ्यायला हवं. आता चौकशीची नाही, विचारपूस करण्याची गरज आहे. त्या पाकिटमार बाईचे कोर्टाचे कागदपत्र तयार करा, उद्या हजर करा तिले. येस. अगं ये उठलीस का तू बाळा? जा जा जाऊन पड जा. पडून पडून कंटाळा आलाय आणि वाजलेत किती. कितीही वाजलेले असू देत, तू आज दिवसभर आराम करायचंस. झोपून झोपून आणखी आजारी असल्यासारखं वाटतं. वाटू दे. किती थकली आहेस तू. छान झोप झाली ना म्हणजे मग बरं वाटेल तुला. आई डोळे बंद केले की सारखा वाडाच दिसतो. स्वप्नात? स्वप्नात पण आणि जागेपणही. नक्की काय होतंय बाळा? आई मला सारखं वाटतंय मला वाड्यावर कोणीतरी बोलवतंय. मी आदिनाथांना सुद्धा सांगितलं. अगं वाड्यावर जावंसं वाटतंय का? मग जा ना. इथली काही काळजी करू नका खरंच. आणि मी तर काय म्हणते, यावेळेला प्रियालाही बरोबर घेऊन जा. मागच्या खेपेला तिथे यायची इच्छा होती तिची, पण आमची काळजी वाटत होती तिला म्हणून नाही आली. हां जा तुम्ही तिघही जा. ठीक आहे आई. मालक 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 काय रे विष्णू, तुझ्या शेपटीला आग लागल्यासारखा का ओरडत येतोयस? अहो मालक, आता आधीचा फोन आला होता. मुंबईची मंडळी पुन्हा वाड्यावर येत आहेत. वा छान. म्हणजे सकाळी छपरावर ओरडणाऱ्या कावळ्याला उडवलं नाहीस ते बरंच झालं म्हणायचं नाही का? मालक हे खरं असतं का हो? खरं खोटं मला माहित नाही विष्णू, पण येणाऱ्या पाहुण्याबद्दल कावळा ओरडून वर्दी देतो एखाद्या पोस्टमन प्रमाणे असं म्हटलं जातं. मग मी एक काम करतो, रोज वाड्याच्या छपरावर कावळ्यासाठी काहीतरी वाढून ठेवतो. म्हणजे रोज कावळा येईल, ओरडेल आणि मुंबईवरून रोज कोणी ना कोणीतरी पाहुणा येत राहील. छान. मी कावळ्याला पोस्टमन म्हटलं तर तू थेट त्याला आपल्या घरात नोकरीलाच लावलंस. मालक थट्टा करताय ना माझी? नाही रे, थट्टा नव्हे. पण कावळा ओरडतो ते येणाऱ्या माणसाबद्दल केवळ वर्दी देण्यासाठी नव्हे, तर त्याचा पाहुणचार यथोचित करा हे सांगण्यासाठी ओरडत असावा. हो, देवाने पाठवलेला तो संदेश असतो. कारण पाहुणा म्हणजे देवाचंच रूप. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. एक विलक्षण योगायोग मला आठवतोय. कसला मालक? मी लहान असताना महादेव दादा जेव्हा जेव्हा वाड्यावर यायचा तेव्हा तो काही फोन करून येत नसे, कारण त्यावेळी ती सेवा उपलब्ध नव्हती. पण त्या दिवशी सकाळी कावळा वाड्याच्या छपरावर
कर्ण कर्कश आवाजात ओरडायचा आणि त्याच दिवशी महादेव दादाची स्वारी वाड्यावर हजर व्हायची. याची जाणीव झाल्यानंतर पार्वती वहिनीने रोज कावळ्यासाठी पान ठेवायला सुरुवात केली. आणि आता आधी येतोय. चला मग तयारीला लागा, स्वागताची जय्यत तयारी करा. हो. तर तो कावळा पुन्हा ओरडेल आणि म्हणेल गप्पा कसल्या मारताय, कामाला लागा. बघ तो ओरडला. लागा कामाला लागा. श्रीराम श्रीराम. काय एवढ्या दिवसात सुलेखाचा काही पत्ता नाही, फोन नाही, निरोप नाही, काही नाही. मी तुम्हाला अनेक वेळा फोनवरून सांगितलंय, तिच्याकडनं काही कळलं तर मी तुम्हाला कळवीन हेही सांगितलंय ना. कशाला सारखं सारखं पोलीस स्टेशनला बोलवता तुम्ही मला? तोच विषय काढून त्रास द्यायला मजा वाटते का? हो बाई, पूनमताई, तुम्हाला त्रास द्यायला मजा वाटते का? आम्हाला तुमची काळजी वाटली म्हणून बोलतोय, पण कसं बोलायचं हेच कळत नाही. म्हणजे मी काहीतरी बोलायला जायचो आणि तुम्ही उगाच हायपर उतरायचे. नाही, मी शांत राहील. बोल, जे बोलायचं ते स्पष्टपणे बोला. म्हणजे कसं आहे हे बघा, गैरसमज करून घेऊ नका, पण निखिल गेला, त्यानंतर बाळशास्त्रींचा खून झाला आणि आता मामांचा. सगळे तुमच्याच घरातले. मनाले धास्ती वाटत राहते हो. आता पुढचा धोका कोणाला असेल ते. काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही घरी एकट्याच असता, सोबतीला कोणी नाही. मला वाटतं तुम्ही कुठल्या तरी नातेवाईकाले काही दिवस राहण्यासाठी बोलवून घ्यावं. मला कोणाच्याही सोबतीची गरज नाहीये. मला मारून कोणाला काय मिळणार आहे? जगून तरी आता मी काय करणार आहे म्हणा. हे बघा, तुम्ही असं बोलून राहिले तर मग चर्चाच करायला नको ना. तुम्हाला सावध करावं असं वाटलं म्हणून बोललो. मला सावध करण्यापेक्षा तुम्ही सावध व्हा इन्स्पेक्टर. माझ्या घरातल्या दुर्घटनांचा पाढा वाचलात. माझा निखिल गेला तो अपघातात गेला. बाळच्या खुन्याला तुम्हीच पकडलं, ती शिक्षाही भोगतीये. आणि आईची खुनी तुमच्याच लॉकअपमध्ये. मग मला कोणाचा धोका आहे? धोका असेल तर तो सुलेखाला असं नाही वाटत तुम्हाला? तिची नाही काळजी वाटत का? हे तुम्ही आज बोलताय ना. इतके दिवस मी विचारत होतो तेव्हा काय सांगितलं? सुलेखाचा काही पत्ता नाही, निरोप नाही, माहिती मिळाल्यावर कळवीन. तुमचं तुम्हाला तरी पटत होतं का हो हे? तुम्हाला जर सुलेखाची खरंच काळजी वाटत असेल, तिच्याबद्दल काही गडबड झाली असं वाटत असेल, तर तिच्या नावाची लेखी कंप्लेंट द्या, मिसिंग असल्याची. मिसिंग कंप्लेंट? हो, मिसिंग कंप्लेंट. तरच तिला शोधायला मी तुमची मदत करू शकतो. ठीक आहे. धन्यवाद. हवालदार, पूनमताईंची कंप्लेंट लिहून घ्या, सुलेखा राऊत मिसिंग असल्याची.